नमस्कार मंडळी. तर बघा आता आपले ही पूर्ण आपण कागद लावलाय. तर कागद ती कशामुळे लावलेला आहे तर आपल्या कोंबड्या येतात गावरान कोंबड्या ते तर तुम्हाला माहिती आहे. तर गावरान कोंबड्याला काय व्हायलंय जास्त मांजरं मुंगस जास्त यायला लागले तर आणि धरायला लागले. त्याच्यामुळे आपण जाळीच लावायची होती पण जाळीला काय व्हायला आता नाही. आता कामं पण जास्त येतं कारण ज्वाऱ्या काड्या आलेल्या आहेत. पूर्ण लावून घ्यायची आपल्या शेताला म्हणजे आपल्या इथल्या एरियातच एवढ्यातच कोंबड्या खात्यात जास्त लांब आयताना जात नाहीत. आणि खाली ज्वारी तिकडं ती ज्वारी खायला तिकडं जाते तर कोंबड्या तिकडं खायला आयतानात गेले की येते तर मग शिकार करायला. त्याच्यामुळे आपण काय केलं पूर्ण आंब्याच्या कडानं सगळी हे असा कागद लावून घेतलाय. तर त्याच्यामुळे ह्या कोंबड्या पलीकडे जात नाहीत आणि पलीकडे जात नाहीत त्याच्यामुळे मग इथली इथंच खात्यात ह्या आंब्याच्या झाडातच. तर ही आपली केशर आंब्याची बाग आहे ही छोटीशी. तर इथली इथं सावली पण आहे त्याच्यामुळे इथली इथंच खात्यात म्हणून ही कागद आत्ताच लावून घेतलाय. पुढं राहिलाय आणि पण कागद संपायला लावायचा त्यामुळे राहिलाय तिथं लावायचा. आणि अशी दगडन ती टाकले तर ही काय सगळी खूप अडचण आहे इकडं. मग इकडे ही ज्वारी ती गेले की मग मुंगसे येते त्याच्यामुळं हे असं आपण सिस्टीम केली. तर जाळी पण बसवायची आपल्याला पूर्ण जाळी लावायची पण कसे थोडीशी ॲडजस्ट झाली नाही म्हणून लावलेली नाही. तर बघा आता हे म्हणून अशी लावली जाळी. आणि बघा आपलं हे केशर आंबा बी किती मोठाले केशर आंबा झाले. तर चला तुमच्या इकडे कितके मोठाले झालेत का आंबे बघा. आमच्या इकडे असे आंबे आले तर हे बघा हे का त्यावेळेस आहे का ह्याला म्हणजे फवारणी टायमाला केली त्याच्यामुळे राहिले. तर नाहीतर आहे का ना निमा तवर तर गळून जात असतो. आणि खाली पण बघा किती आंबे खाली पडले तर बारकाले. आणि ह्याच्यामधून आता उन्हाळ्यात कसं वारं वावधून सुटतं वारे वावधून सुटल्यावर पण आणि ख्यातले निमे सगळे पडून जाते तर मग थोडे राहते तर एवढा तवर आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे कसं आता आम्हाला एवढं पहिल्यांदा माहिती नव्हतं पाणी द्यायचं. पाणी दिलं की अशी फुटते त्याच्यामुळं जास्त पाणी द्यायचं नाही. पावसाळा बंद झाला तेव्हापासून ह्याला जास्त पाणी सोडायचं नाही. आता इथून पुढे ह्याला पाणी सोडायचं कारण आंबं सुकत पण नाही तर उन्हाळ्याचा दिवस आहे तर त्याच्यामुळे आता पाणी द्यायचं ह्याला. काय आता तवर चालू आहेत काय काय आंबे आलेत मोठाले झालेत आणि काय काय तवर चालू आहे. हात लावसर हो का असा तवर गळतो त्याच्यामुळं पाणी आता थोडं थोडं द्यायला चालू करायचं. हे असं पूर्ण पाईप तर हातारलंय आम्ही. आणि हे बघा इथं गड आहे त्याला लय जास्त खूप मस्त आंबा हे गड आले त्याला जास्त. तर हे आपलं केशर आंब्याचे झाड येतं. तर बघा हे अशा टाईपचे आपल्याला आंबे आले तर हे बघा सगळे गडगड आले त्याला. तर ह्यातले निम्मेच राहते तर आणि वाऱ्यानं काय गळून जातात. खाली बघताना तुम्ही किती पडलेत आंबे सगळे खालचे. आणि ह्याच्यामध्ये रामपळीचं झाड आहे. एक रामपळीचं झाड आहे तर ह्याला रामपळ पण आले तर. आणि इथं मोठं लट पाखरानं खाल्लं एक पाखरानं खाल्लेलं बघा. इथं तुम्हाला दाखवायचं बघा कसं पाखरानं खाऊन टाकलंय किती मोठं लट. तोडायचं होतं पण तोडूस तर लगे असं उद्या तोडायचं म्हणायचं तर लगे कच्चं होतं म्हणून तोवर तर पाखरानं खाऊन बी टाकलं लगेच. ही आता एक आहे ही तोडायचे आणि 2-3 तोडे तिथली. तर अशी झाड आहेत आपल्या आंब्याची. तर इथे तोडायला ठेवलं होतं मी काढायचं इथे पण कशानं काढायचं बघा. हे हाताला येतंय हाताला येतंय कर दादा हे आंबा. तर हे बघा असं तोडावं लागतंय कच्च या. तर बघा मी एक कच्च आहे रामफळ ही गावरान आहे आपलं. तर बघा पिकल्यावर एवढं छान लागतंय ना लय मस्त लागते. ह्याला लाल होऊस तर ठेवलं ना तर पाखरं खाऊन जाते. आता एवढे पाखराला ज्वारी ते खायला आहे तरी पण इकडं खायला एवढंच गवसलं त्यांना. तर दादा हे जर नीट ठेवा सगळं बरं का. लेकरं मस्त सावलीला खेळायला लागले ते आंबे एक एक तोडीत्यात खात्यात. आणि त्याला आता खूप ऊन लागायलंय आणि आता जाळीत ते कागद लावून तर झालाय. आता घरी जायचं आणि ज्वारी काढायला तर चालू झाल्यात. तर ज्वारी काढायला चालू होता तर म्हणलं चला आता थोडीशी आंब्याची बाग दाखवूया. आता कसं कोणत्याही गोष्टीची कशी वाट बघण्याची कीच असते. आता पहिले छोटे आंबे होते आता असं वाटतंय कधी आंबे येतात कधी पिकतात कधी खावं म्हणजे आता तोंडाला पाणी सुटायला असं झालंय. पण पिकत्याना आज एक एक फेर संपला. आता वाटाण्याच्या शेंगा होत्या पिरू होते तर ते संपले. आता असे छान छान आंबे आले तर
तर बघा हे आता ह्याला जेवण करताना मी मस्तपैकी खाणार आहे, कारण कच्चा आंबा हे गोड लागतो खायला. ह्याला मीठ लावून थोडंसं खाल्लं ना तर लय भारी लागतो भाकरी बरोबर खायला. तर आता असं तुम्ही जेवण करताना खाणार आहे ह्याची फोडी बनवून. आणि आता हे असं आंबे असले ना त्याला काय करायचं, फोडी करायच्या, त्याला हळद मीठ लावायचं, लसूण लावायचा आणि मग दररोज जेवण करताना खायला एकदम मस्त लागतं. तशा भरणीत भरून ठेवायचे दररोज खायला, छान लागते उन्हाळ्यात तसं. तर बघा आपली छोटीशी आंब्याची बाग आहे अशी. चला कुणाकडं आहे आंब्याची बाग अशी ती मला नक्की कळवा. कुणाकुणाकडे असे आंबे मस्त छान छान आंबे आले तर. हे बघा आमचं पण ही पण छोटंसं झाड आहे, तर ह्याला पण कसे आंबे आले तर. आता शक्यतो कसं जास्त ऊन आहे ना, त्या उन्हामुळं जास्त दिसत नाहीत आंबे. असं इथं जास्त रान कसं मुरमाचं रान आहे ना, त्यामुळे इथं लावलेले तर आलेच नाहीत झाडं, पण पूर्ण असे एवढे आलेत सगळे. हे बघा किती 50-60 झाडं आहेत, 50 असते ना झाडं सगळे. त्यातले ते बिरूड लागायला ना, ते बिरूड लागण्यानं काही 1-2 झाडं तरी गेले तर. पण कशामुळे लागत असेल बिरूड काय माहिती. बघा चांगली 2-4 झाडं वायाला गेली आमची यातली. चला तर बघा आता कसा मस्त सगळं कागद लावून घेतला, कारण कोंबड्या एवढ्या पळायल्या होत्या ना, पाखरं येते तर काही बी असते. जेवढा इंतिजाम काय काय करीन का ना तेवढा कमीच आहे नुसतं. कशा कशाचा इंतिजाम करावा आणि काय काय करावं. ए चला मी घरी चालले. माया माया चला चप्पल लिहून चला लवकर घरी चालले मी. हा चला चला पटदिशी ना लवकर. सरबत आणलं होता करून. चला तर ते भांडे पण घ्यायचे राहिलेत. हे बघा एवढा कागद लावून घेतलाय सगळं. तौर आहे काय त्याला, काय आंब्याला तौर पण आलाय, काय आंब्याला मोठाले आंबे लागलेत असे. आणि महाग पुढं झाडं राहतातच बारीक मोठी. तर ह्याला तर बघा कसला गुच्छ असा तौर आलाय वेगळ्याच टाईपचा. इथं तर एक छोटंसं झाड आहे, त्याला तर बघा किती आंबे हे लागलेत, त्याला आंबे लागलेत. हे बघा किती छोटंसं झाड आहे, तर ह्याला असे आंबे लागलेत. हे बघा ती ज्वारी हिरवी, हुरडा भाजायचा, आता हुरडाच करायचा. चला आणा तोडून, ते सगळी तोडली का, आणा ती 2-3 रामफळ. चला चला मंडळी, तर बाय खूप ऊन लागायले आता.